सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार या सिंगिंग स्टुडिओचे उद्घाटन सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। सांगलीच्या आपटा पोलीस चौकी समोरील सावंत सर्व्हिसिंग सेंटर समोर हा सिंगिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला आहे। दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये या सिंगिंग क्लासेसमध्ये नवोदित गायकांना शिक्षण दिले जाणार आहे। तसेच नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार दीपक चव्हाण यांनी हा स्टुडिओ सुरू केला आहे। स्टुडिओच्या पहिल्याच दिवशी 7 नवोदित गायकांनी प्रवेश निश्चित केला आहे। या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की दीपक चव्हाण यांनी सामाजिक सेवाबरोबर संगीत क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवला आहे। अल्पावधीत त्यांनी गायन कला आत्मसात करीत ती जोपासली सुद्धा आहे। याचा वापर ते समाजसेवेसाठी करतात। त्यामुळे या सिंगिंग स्टार स्टुडिओमधून चांगले गायक तयार होऊन बाहेर पडतील अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। स्टुडिओ शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष रवींद्र ढगे, सामाजिक कार्यकर्ता जमीर कुरणे, सांगलीतील गायक आशा पवार, आशा शेटे, जयश्री मद्रासी, पौर्णिमा पाटील, गायक कुंडलिया मामा, अविनाश कांबळे, अविनाश शितोळे, जोशी सर, विनोद साळुंखे, मोहन पतंगे, सुनील पाटील, आनंद यादव, कबीर कुरणे, सॅम कुरणे, नवीन समोदी, मिलिंद बनसोडे, पाटोळे सर, राम नाईक सर आणि जमादार जयश्री मोहनानी आदीसह मान्यवर उपस्थित होते। पत्रकार चंद्रकांत गायकवाड, तानाजी जाधव, विक्रम चव्हाण, अजय शर्मा यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या। दिवसेंदिवस तणावपूर्ण अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात त्या ठिकाणी प्रत्येकाला फेस करायला लागते। त्यातून बाहेर काढण्यासाठी हे जे माध्यम आहे, हे जे प्लॅटफॉर्म हा जो मिळतो, त्याच्यामुळं नक्कीच माणसाच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण त्या ठिकाणी येत असतात आणि त्या नवीन प्लॅटफॉर्मसाठी, नवीन त्या ठिकाणी या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।